मान्य श्री जगनजी मगर साहेबांच्या माध्यमातून आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चंदर माजरे यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल पंचांकडे लावड अपील करायचा प्रयत्न. अपील तर भरपूर स्ट्रॉंग आहे, पण पंच कुणाल भोईर सर आपल्या निर्णयात तटस्थ आहेत. अंपायर सिग्नल आलाय. डॉट मुकेश गायकरला पण पाहताय, ज्याला कल्लांचा क्रिस गेल म्हणून या नावानं ओळखला जातो तो मुकेश. इथे टाकलेला बॉल आता दिशा पुन्हा एकदा भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन पुन्हा एकदा येणारा बॅक टू बॅक. आता डॉट नाहीये, आला व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव आता या एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमचं अकाउंट ओपन. दुसरा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. विषप मध्ये लॉफ्टेड ऑन मैदानाच्या आतमध्ये एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, आता तो प्रयत्न झालाय मैदानामध्ये यशस्वी. हॅलो चेक. दोन धावा आता इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. प्रतीक 11 ओमसाई मानिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ज्या टीमनं खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा डंका आणि आपल्या नावाची छाप उमटवली आहे. बॉल अवे मध्ये फटका. मिस्टरमिंग फिल्डर डाउन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. टिपला जाईल संभला खेळ. मुकेश झाला फेल. धक्का पहिला. या मॅचची प्राइज विकेट. फलंदाज मुकेश बॅक टू द 'निंबवली गावचे समाजसेवक तथा उद्योजक सन्मान्य श्री किरण शेठ केणे दादांच्या माध्यमातून मोस्ट टीमला खऱ्या अर्थानं मोफत फ्री एकविरा ट्रिप आणि त्यांच्या पाठीराख्यांसाठी देखील आता फ्री एकविरा ट्रिप असेल. किरण शेठ केणे म्हणजे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. अगदी चॅम्पियन असो अथवा रनरअप असो, बट मोस्ट टीमला हे आता पारितोषिक लागू असेल. ही ट्रिप आता लागू असेल. किरण शेठ केणे म्हटलं तर क्रिकेटला धर्म मानणाऱ्या व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम किरण शेठ केणे यांचा आपण नेहमीच पाहत असतो. फ्लोअर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचते. बॉलला कॅरी केले. नॉन स्ट्राईकला झाली थ्रो पैकी. तत्पूर्वी मिळाला धावा 2. पाच धावा स्कोर कार्ड वरती. या मॅचची प्राइज विकेट कंप्लीट केली आहे. मुकेश गायकरला परतावला माघारी. मैदानाच्या आतमध्ये मोस्ट टीमनं जय मुसोबा मोस्ट संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. ऑनसाइडला फुल करायचा प्रयत्न. फटका. मिस टायमिंग. फिल्डर पोहोचलाय. फलंदाज रुसलाय. गोलंदाज हसलाय, कारण फिल्डरना मैदानाच्या आतमध्ये झेल टिपलाय. विकेटचा बटन. धक्का दुसरा. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही गरमागरमीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता छोटे मोठे युद्ध संपलेत. अंतिम महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, रणांगणामध्ये सुरू आहे. आणि या अंतिम महायुद्धामध्ये कोणता संघ बाजी मारेल याचं उत्तर येणारी वेळ आपल्याला जरूर देऊन जाईल. 2 षटकांची मॅच आहे. त्यामध्ये पहिलं षटक आपण पाहताय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल इथे ड्राइव्ह करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. दुसरीचा चान्स आणि आता दुसरीचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा यशस्वी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट. आणि पहिल्या षटकामध्ये प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघ 2 गड्यांच्या नुकसानात 7.
7 on board, loss of 2 wickets. First over completed on the scorecard from team Pratik 11 Umsai Manivli. जय मसोबा मूव्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि जय मसोबा मूव्स टीम साठी आता ट्रिप ची संधी असेल. चॅम्पियन असो अथवा रनर अप असो, बट मसोबा टीमला खऱ्या अर्थानं मूव्स संघ जय मसोबा देवाच्या आशीर्वादानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि मूव्स टीम साठी आता पारितोषिक फ्री एकविरा ट्रिप सन्मान्य श्री किरण शेठ केणे जे निंबवली गावाचे समाजसेवक आहेत तथा उद्योजक आहेत, दादांच्या माध्यमातून ही एकविरा ट्रिप आहे. स्कोर ऑफ द विकेट आपल्याला फटका पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या बॅटरनं. रोशनला आपण पाहताय स्लोवर वन धीम्या गतीनं टाकला बॉल, बट आता लेंथ लाईन दिशा ही थोडीशी करा. पंच कुणाल भोईर सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात अंपायर सिग्नल येस इट इज अ व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 आता पंच सांगत असताना एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा टीमच्या अकाउंट मध्ये होईल ऍड. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न, सेमी हेलिकॉप्टर स्टाईलला फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचं होतं, बट मिड ऑफचं बॅकअप आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फिल्डरचा जर विचार करायला गेला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर एक फिल्डर डीप मिड विकेट, एक फिल्डर ऑर्थोडॉक्स वाइडिश लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स वाइडिश लॉंग ऑफ आणि एक फिल्डर डीप स्वीप कव्हरेजर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आता टीम मूव्स संघासाठी पारितोषिकांचा वर्षाव लागत असताना ओ इथे स्लॉट मध्ये थेट स्लॉटच्या बाहेर फिल्डरला उलकावडी देत फिल्डरच्या हाताला ब्रश करत बॉल ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंग सीमा रेषेच्या बाहेर. धावांची याच दरम्यान जय मसोबा मूव्स या टीमसाठी आणखीन एक पारितोषिक आलंय. मूव्स संघ चॅम्पियन असो अथवा रनरअप असो या स्पर्धेमध्ये, बट निंबवली गावचे समाजसेवक सन्मान्य श्री अविनाश दादा केणे दादांच्या माध्यमातून देखील मूव्स टीम साठी खऱ्या अर्थाने ड्रेस कोड ट्रॅक प्लस टी शर्ट आणि आता मूव्स टीमच्या खात्यामध्ये आणखीन एक आली विकेट. फलंदाज होईल बाद, षटकाराचं प्रत्युत्तर दिलं विकेटनं. फलंदाज बाद आउट झाला. मैदानाच्या आतमध्ये धक्का. मॅच मध्ये तिसरा टीम प्रतीक 11 ओमसाई मानिवले संघाला. स्लोवर वन, ओहो काय फटका आहे. वाराशी वार्तालाप केली बट स्ट्रेट इन टू द बास्केट. जाळ्या रचलं आणि या वाघाला आता त्या जाळ्यामध्ये अडकवलं. 1 मोर विकेट डाऊन. सलगचा दुसरा धक्का. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती तेजश्रीताई गायकवाड ताईंच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यस, या आधी देखील चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक ताईंच्या माध्यमातून आलंय. आता विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज मोहित. इथे विकेट हॅट्रिक येईल का? पावल लागेल, बट नक्की बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का हे देखील पाहिलं जाईल. लेग बॅटच्या स्वरूपात मिळेल सिंगल.
सिंगलच्या मदतीने सत्र झालंय पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघ जाऊन पोहोचला ट्रँकावरती 18 बनला 19 धाव्यांचं लक्ष जय मसोबा मोस्ट टीमच्या अगेन्स्ट. आटलात आपल्याला पाहायला मिळतं आणि मोस संघ मैदानाच्या मध्ये खेळतो. या टीमसाठी पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो. निंबवली गावचे दमदार समाजसेवक तथा उद्योजक सन्मान्य श्री किरण शेठ केणे दादांच्या माध्यमातून जय मसोबा मोस टीमसाठी मोफत फ्री एकविरा ट्रिप मसोबा मोस टीमसाठी देखील आणि त्यांच्या पाठीराख्यांसाठी देखील आता ही ट्रिप आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच बरोबरीने निंबवली गावचे दमदार समाजसेवक सन्मान्य श्री अविनाश दादा केणे दादांच्या माध्यमातून देखील जय मसोबा मोस्ट टीमसाठी आता स्पोर्ट्स किट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ट्रॅक आणि टी शर्ट हे खऱ्या अर्थानं अविनाश दादा केणे यांच्या माध्यमातून मोस्ट टीमला पुरस्कृत करण्यात येतील. चला मोस्ट टीमचे सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा आणि मालेवली टीमला देखील विनंती असेल की आपण देखील लगेच फिल्डिंग सेट करा. कोणताही विलंब न करता आपण करूयात लगेचच मॅचला सुरुवात. जयरामजी मांजरे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलं नारायण मगरसाठी सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक. पारितोषिकांचा वर्षाव आता जय मसोबा मोस्ट टीम साठी लावण्यात आलाय. 18 बनलात 19 लक्ष मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा मोस्ट टीमच्या अगेन्स्ट टीम प्रतीक 11 ओमसाहेब मानिवली या संघाने उभा केलाय. आता 19 बनल्या जातील की 19 रोखल्या जातील याचं उत्तर येणारे 12 बॉल देऊन जातील. पहिला बॉल देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. फुलोर लेन बॉल मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह पवित्र सध्याच्या घडीला धारण केलं आणि पहिल्याच बॉल वरती आली पहिली सिंगल. बॅटर रोहित तयार. पुढचा बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलेला फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला फिल्डर अॅक्युरेट थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाले. चांगले थ्रोफेकी चांगला कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरचं. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती आली दुसरी सिंगल. बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा मोस या संघाच्या खात्यामध्ये होईल एकदा ऍड. 19 धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. जय मसोबा मोस टीमच्या माध्यमातून शून्यापासून विश्व निर्माण करायचं आहे. शून्यापासून संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे मोस्ट टीमला. फुलोर लेनचा बॉल इथे देखील फ्लिक करायचा प्रयत्न एक झाली. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. दुसरीचा प्रयत्न आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. अंगलट येईल का पावल लागेल. DRS टीव्ही अंपायरची मदत. या अंपायर आपला सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. सॉफ्ट सिग्नल तर नॉट आउट आहे बट आता टीव्ही अंपायरची मदत सध्याच्या घडीला घेण्यात आली. या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेंक्रिक
या लाईव्ह वाहिनीची मदत घेऊन करूयात आपण कंट्रोल रूम मध्ये चेक. आता बॅटरच्या काळजाचा ठोका चुकला असेल. बॅटरच्या काळजामध्ये देखील धगधग 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 सुरू असेल. बॅटरला देखील प्रश्न सध्याच्या घडीला उभा झाला असेल की काही गरज होती का या धावेची. आणि आता ही रिस्की डबल होईल की रिस्की सिंगल होईल, आता याचं उत्तर टीव्ही अंपायर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. बॅटर पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. सो दॅट्स वाय आता 2 धावा झाल्यात कंप्लीट. दोन धावा आता कंप्लीट झाल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं स्कोर कार्ड 4. शॉट ऑफ लेन बॉल लेट कट मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर धावतोय पळतोय. बॉलला स्टॉप केलं. तत्पूर्वी मिळतील धावा 2 तर कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न ओव्हर थ्रो. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दुष्काळात 13वा महिना, गरिबी में आटा गिला ही परिस्थिती. कारण आधीच आपल्या बँकेमध्ये बॅलन्स कमी आणि त्यामध्ये आपण एक्स्ट्राचा व्याज मैदानामध्ये खर्च करत असताना टीम प्रतीक 11 होमसाय मानिवली संघ याच दरम्यान कल्याण ग्रामीणचे युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य श्री संजय दादा शिलार दादांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील करूयात आपण पुन्हा एकदा. मानिवली पाडा चषक 2024च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धावा फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 7 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. आतमध्ये 12. ओहो ऑन साइडला क्रॉस बॅटर स्विंग केलाय. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. फिल्डरला उलकवणी देत बॉल एक टप्पा घेत जाईल स्क्वेअर लेग सीमा पार. धावा मिळतील 4. गणपत जर अंदाज लावला असता जजमेंट स्ट्रॉंग असतं तर नक्कीच विकेट येऊ शकली असती. बट क्रिकेटचा खेळ आम्ही नेहमीच म्हणत असतो, क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला महत्व नसतं. क्रिकेटच्या खेळामध्ये वर्तमान स्थिती हे मॅटर करत असते. 7 मध्ये 8. इथे घडलंय काय लखपत रन. नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये. आता नशिबाचे दरवाजे उघडलेत. टीम जय मसबा मोस या संघाचे हा आलाय नशिबाचा चौका. सहा बॉल आणि 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. या 4 बनवल्या जातील की 4 आता रोखल्या जातील याचं उत्तर येणारे शेवटचे 6 बॉल जरूर देऊन जातील. 6 बॉल 4 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, ज्या गोलंदाजांना आज संपूर्ण ओव्हरऑल डे मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे तो राजेश गायकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती. जर त्यानं या 4 डिफेंड केल्या तर नक्कीच या कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती त्याच्या नावाची दखल घेण्यास तो जरूर भाग पडेल. बट क्रिकेटचा खेळ जर आणि तर हे आता कितपत मॅटर करेल याचं उत्तर येणारे शेवटचे 6 बॉल जरूर देऊन जातील. कारण माझी क्वेश्चन 6 बॉल धावा करायच्या 4. पहिला बॉल 6 मध्ये 4 ची गरज. पहिला बॉल मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी तर होणारच आणि चोरी झाली बॅटरच्या विकेटची. धक्का पहिला.
टीम जय मसोबा मोज संघाला फलंदाज बा सहा बॉल चार असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये असताना पहिल्या बॉल वरती घेतले विकेट. आता खऱ्या अर्थानं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो विजय. आता विजयला विजय संपादित करून द्यावा लागेल टीम जय मसोबा मोज या संघाला. 5 मध्ये 4 ची गरज. पुढचा बॉल 5 मध्ये 4 ची गरज. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी मैदानाच्या आतमध्ये झाली कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. तिसरा धाव घेण्याचा मानस होता पण तिसरा धाव घेण्याचा धाडस नव्हतं. आता 4 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज. लक्ष 19 वनला 17 करायच्या. 2 बॉल शिल्लक 4 बॉल 2 धावा 2 धावा 4 बॉल. मॅच इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जर पहिले 2 बॉल डॉट आले तर मॅच पुन्हा एकदा ऑन असेल. आणि में ट्विस्ट रंगेल का याचं उत्तर येणार आहे. बॉल जरूर देऊन जातील. आता क्लोज काउंटडाऊन लावण्यात आलाय. क्लोज फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काउंटर अटॅक आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण समीकरण 4 मध्ये 2. चार बॉल 2 धावा 2 धावा 4 बॉल. 4 मध्ये 2 ची गरज. आणि आता दुष्काळामध्ये 13वा महिना. कर्जबाजारी असताना आता उसना शेजारी आलाय कारण 4 मध्ये 2 रोखायच्या होत्या. इथे आला वाईट. स्कोर आर लेवल. सामना बरोबर सुटलाय. विजयापासून अवघ्या 1 धावेपासून दूर. आणि विजय धाव. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. Who will win the champion? Yes, yes, yes. Champion is the champion team. Jai Mosaba Moz is the champion. Talk DJ. सुरुवात करतोय आणि आता इथून मात्र चांगला खेळ जरूर झालाय. दोन्ही संघांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आपण सुरुवात करतोय परंतु तत्पूर्वी आपण काही सन्मान करूयात. आमचे पंच कमिटी आपण या पंचांचा सन्मान आणि आमचे कॉमेंटेटर ज्यांनी बदलापूर वरून आजचा प्रवास गाठला आमचे शबनजी धुमाले व्हॉइस ऑफ बदलापूर यांचा देखील आपण सन्मान करूयात. त्यानंतर सनी सरांचा देखील सन्मान ज्यांनी पंचांची भूमिका साकारली. मुकेश गायकर ज्यांनी देखील पंचांची भूमिका साकारली. आणि आमचे बांदेकर रत्नागिरी ते टिटवाळ हा प्रवास त्यांचा आणि आता त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. जगदीश दादा या आपल्या शुभ हस्ते हे सन्मान आपण लगेचच करूयात.